नमस्कार श्रोते हो, मी दिगंबर शिंदे दिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड। राजकीय बुलेटिन मध्ये आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ती म्हणजे काल 22 जानेवारी रोजी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। नांदेड वाघाळा शहर महापालिकाच्या महापौरपदी सर्वसाधारण महिला विराजमान होणार आहे। भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असल्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महिला महापौर पहिल्यांदा या ठिकाणी विराजमान 2.5 वर्षामध्ये होईल। परंतु या सर्वच्या सर्व महापौर पदाची सूत्र मात्र किंग मेकर अर्थात माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडेच असणार आहेत। अशोकरावजी चव्हाण हे ज्यांचं नाव घोषित करतील आणि त्यांचा डोळा ज्या उमेदवार ज्या नगरसेवकावरती पडेल तोच महापौर पदी विराजमान भूषवणार आहे तो पद। त्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि नगरसेवकाचा माध्यमातून महापौराची निवड घोषित होईल। मी ज्या भागातून आता या ठिकाणी बोलतो आहे तो म्हणजे प्रभाग क्रमांक 20 नांदेड वाघाळा शहर महापालिकेमधील प्रभाग 1 ते 20 त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 19 मध्ये 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर प्रभाग क्रमांक 20 हा 5 उमेदवारांचा होता, ते आता 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्यामध्ये मोठ्या फरकानं नांदेडमध्ये ज्यांनी वेगळी अस्तित्व निर्माण केलं ते संजय शिवाजीराव पाटील घोगरे हे मोठ्या फरकानं विजयी झालेले आहेत। त्यानंतर ओबीसी प्रवर्गातून एक उदयनमुख चेहरा नव्हे, सर्व जाती धर्मांना, सर्व लोकांना, सर्व कार्यकर्त्यांना घेऊन जाणारा चेहरा अर्थात वैजनाथ ईश्वरराव देशमुख हे विजयी झालेले आहेत। एससी महिला प्रवर्गातून निरंजना राजू लांडगे, जो की राजू लांडगे हा सर्वसामान्याचा कार्यकर्ता, तळागाळातला कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांच्या सुविद्य पत्नी निरंजना राजू लांडगे हे सुद्धा आता सभागृहात काम करणार आहेत। त्यासोबतच जो सतीश बसवदे हा तरुण युवक चेहरा, ज्यासोबतच एक वेगळ्या पदाचा इव्हेंट कार्यक्रम घेणारा, एक वेगवेगळे कार्यक्रम घेणारा व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सांगीतिक असेल, प्रबोधनपर कार्यक्रम असेल, जे महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध वक्ते व्याख्याते यांचे ज्यांनी कार्यक्रम आयोजित केले ते सतीश बसवदे यांच्या पत्नी सुवर्णा सतीश बसवदे ही उमदी आणि तरुण नगरसेविका आहे। त्यासोबतच मंगलाताई गजानन देशमुख या ओबीसी महिला प्रवर्गातून तिसऱ्यांदा त्यांनी हॅट्रिक साधलेली आहे। आता आपला महत्वाचा जो विषय आजचा आहे तो म्हणजे सर्वसाधारण महिलेसाठी हे महापौर पदाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। त्यामुळं प्रत्येकालाच आस आहे, प्रत्येकाच्या प्रभागातल्या महिला जी नगरसेवका म्हणून निवडून आल्यात त्यापैकी प्रत्येकांना वाटतं की आपल्याच प्रभागातला आपला नगरसेवक हा महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्या ठिकाणी महापौर पदी विराजमान व्हावा असं वाटतं आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये आज घडीला श्रीमती मंगलाताई गजानन देशमुख यांचं सुद्धा नाव मोठ्या प्रमाणात मतदारांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून घेतलं जाते आहे। त्याचं कारणही तसंच आहे, ते म्हणजे माजी खासदार तथा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून उदय देशमुख यांना ओळखलं जातं। त्यासोबतच अशोकरावजी चव्हाण साहेबांचा अतिशय जो सर्वच्या सर्व राजकीय कार्य पाहतात ते माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचे सुद्धा विश्वासू सहकारी, विश्वासू मित्र म्हणून उदय देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं। दिवंगत गजानन देशमुख यांच्या पत्नी श्रीमती मंगलाताई गजानन देशमुख ह्या मागच्या 2 टर्म पासून सातत्यानं सभागृहामध्ये आपलं काम पाहत आहेत। त्यांनी मधल्या काळामध्ये स्थायी समितीचं सभापतीपद सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सांभाळलेलं आहे। त्यामुळं प्रभाग क्रमांक 20च्या अनुषंगानं पाहायचं असेल तर एक अनुभवी चेहरा म्हणून सुद्धा
भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे पाहू शकतं। त्यासोबतच दुसरं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण वर्गामध्ये तरुण चेहऱ्यामधून घेतलं जाते आहे, ते नाव अर्थात सौभाग्यवती सुवर्णा सतीश बसवदे। हा नवीन चेहरा जरी असला तरी निश्चितपणे काम करण्याची धमक, शिक्षित चेहरा अशी आपल्याला सर्वांना ओळख त्यांची राहिलेली आहे। सुवर्णा सतीश बसवदे ह्या स्वतः प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होत्या, त्यासोबतच त्यांनी स्वतः मतदारांशी संवाद साधलेला होता। त्यामुळं अल्पावधीमध्ये त्यांनी मतदारांशी अतिशय अटॅचमेंट त्यांनी सांभाळलेली आहे। आणि त्यासोबतच सतीश बसवदे हा तरुण युवक चेहरा आहे आणि आज घडीला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा नव्या चेहऱ्यांना, तरुण चेहऱ्यांना संधी दिली जावी असं सुद्धा बोललं जाते आहे। त्यामुळं निश्चितच येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार आणि भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणचा सर्व नांदेडचा चेहरा म्हणजे अशोकरावजी चव्हाण आणि त्यांच्या सोबतच माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष अमरनाथजी राजूरकर हे कुणाकडे पारडं पडतं तोच या महापालिकेचा महापौर ठरणार आहे। मित्रहो, आपणही आपल्या माध्यमातून आमच्या एकवृत्त न्यूज चॅनल कडे महापौर कोण होणार याबाबतची कमेंट्स आमच्याकडे कळवावीत, एवढंच या राजकीय बुलेटिनच्या माध्यमातून। धन्यवाद मित्रांनो, आमच्या एकवृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि निश्चितपणे आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद भावांनो।